वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर आत्ताच एक माहिती मिळाली की परभणी जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत यांचा जो मृत्यू झाला तो एक प्रकारची हत्याच आहे। पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे असा न्यायालयीन अहवाल बाहेर आलेला आहे। आणि त्याच्यामुळे जे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जे म्हणत होते की त्यांचा मृत्यू हा वेगवेगळ्या कारणाने झालेला आहे, त्यांना अटॅक आलेला आहे, अशी जी बोगस वेगवेगळी कारणं समोर येत होती ती कुठेतरी आता खोटी पडलेली आहे। आणि माननीय न्यायालयाच्या अहवालात सोमनाथ सूर्यवंशी परभणीमध्ये त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये त्यांना मारहाण झाल्यामुळे, जीवघेणी मारहाण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर आता हे जे दोषी पोलीस आहेत त्यांच्यावर कारवाई करणार आहेत का गृहमंत्री? कारण का जर तुम्ही बघितलं तर आता ज्या प्रकारच्या परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि ज्या प्रकारच्या कारवाया पोलीस प्रशासनामार्फत होत आहेत, ते जे दोषी पोलीस आहेत, जे ते मस्साजोगचे असू दे किंवा ते परभणीमध्ये असू दे किंवा इतर कुठेही पोलिसांच्या मार्फत जो बेकायदेशीरपणे कृत्य होत आहे त्या सगळ्या दोषी पोलिसांवर कारवाई आपलं सरकार, महाराष्ट्र पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री, मुख्यमंत्री हे करतील का, ही नक्कीच आता जनतेची मागणी असणार आहे। तर ज्या प्रकारे परभणीमध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची निर्गुण हत्या ही पोलीस प्रशासनाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अमानुष मारहाणीमुळे झाली आणि असा जर अहवाल माननीय न्यायालयामार्फत येत असेल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अशा दोषी पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे। तसेच मस्साजोग प्रकरणामध्ये जे जे पोलीस अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे। कारण का की पोलीस प्रशासनामध्ये भरपूर असे काही कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी आहेत, त्यांना खरंच सॅल्यूट आहे, परंतु काही अधिकारी हे भ्रष्ट आहेत आणि नेत्यांच्या, प्रशासनाच्या आणि सरकारच्या खुट्टीला बांधून असल्यासारखं ते काम करतात। तर बेकायदेशीर लोकांच्या संगनमताने ते ज्या गुन्हेगारी प्रवृत्ती असतात त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो। तर अशा पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्यांमध्ये सुरक्षिततेची भावना कायम राहील आणि पोलीस प्रशासनाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे जी पोलीस प्रशासनाची नाचक्की होत आहे ती नाचक्कीसुद्धा थांबेल आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल। त्यांचं जे भय आहे ते दूर होईल। जेव्हा रक्षकच भक्षक बनतो त्यावेळेला सर्वसामान्य व्यक्तीला